नमस्ते, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पासून बचाव म्हणून आपण बाजरीची भाकर बनवत आहोत. बघा, बाजरीची भाकर खूप अशी गरम आहे आणि थंडीचं प्रमाणही खूप वाढलेलं आहे. त्यासाठी आपण 1 किलो बाजरीचं पीठ घेतलं आहे. थोडंसं पाणी टाकून आपण त्याच्यामध्ये घट्ट असं मळून घेऊया. आपला तवा गरम होत आहे एकीकडे. बघा, मी थोडं करून पाणी टाकून याच्यामध्ये पिठाचा उंडा असा बनवून घेतला आहे. थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकर खाल्ल्याने खूप चांगलं असतं. कारण बाजरीच्या भाकरीमध्ये असं गरम असते, पौष्टिक असते थंडीच्या दिवसात. हे बघा, किती छान असा उंडा बनवून घेतला आहे. अगोदर मी याला हातावरच असा गोल गोल करून घेते. मग परातीमध्ये थोडंसं पीठ टाकून त्याला असं थापून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता, छान अशी आपली ही भाकर तयार होते. ह्याच्याबरोबर मटणाचं कालवण असलं तर एकदम छान असे हे जेवण होईल आणि खूप असे स्वादिष्ट बाजरीची भाकर लागते मटणाबरोबर. तुम्ही बघू शकता, आपली भाकर अशी छान अशी गोल तयार झाली. केवढी मोठी भाकर झाली परतभर. 2 हाताने उचलून याला अलगद अशी मी ही भाकर टाकून घेतले. याच्यावरती थोडंसं पाणी लावूया. एकदम सोपी रेसिपी आहे भाकर बनवायची. बाजरीची भाकर आपण बनवून घेतले. गॅस फास्ट ठेवलेला आहे. बघा, छान अशी आपली ही भाकर तयार झाली. एका साईडनी छान अशी ही भाकर परतून घेतले. बघा, पलटी मारून घेतले तर छान अशी शेकून झाले. आपण दुसरीसुद्धा भाकर अशी मी बनवून घेते. तोपर्यंत ती भाकर छान अशी शेकेल. बघा, एका साईडने अशी छान अशी ही भाकर तयार झाले. याला छान असा पापड येईल या भाकरीला. आवडले असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. खूप छान अशी आपली भाकर झाली. नक्की करून बघा. एकदम साधी सोपी रेसिपी आहे बाजरीची भाकर. बघा, टम अशी फुगलेली बाजरीची भाकर. दुसरीसुद्धा भाकर आपण तशीच थापून घेतले परातीमध्ये. बघा, किती छान आपली बाजरीची